उद्या 26 जानेवारी त्या निमित्त सर्व श्रोत्यांना, ऐकणाऱ्यांना मी प्रजासत्ताक दिनाच्या, गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला बहुजन संघटक या चॅनलने मला जी संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. लोकशाहीचे जनक तथागत बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि सामाजिक क्रांतीचे अग्रणी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर पंजाबराव उपाख्य, भाऊसाहेब देशमुख, अण्णाभाऊ साठे आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांना खऱ्या अर्थानं संविधानामध्ये गुंफून त्यांना अजरामर करण्याचं काम ज्या महामानवानं केलं ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो. यासोबतच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या ज्या संतांनी बुद्धाचा, समतेचा विचार प्रसार आणि प्रसारित करून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला, त्यामध्ये संत कबीर आहेत, संत तुकाराम आहेत, संत रविदास आहेत, संत सेवालाल महाराज आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, संत गाडगे बाबा आहेत. या सर्व संतांना देखील, त्यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो. यासोबतच ज्या महानायिका या देशातील माणसाला खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला, त्यामध्ये मा जिजाऊ, माता भीमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर या सगळ्या महानायिकांना देखील मी या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. बंधुजन, आपण उद्या प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत, गणतंत्र दिन साजरा करणार आहोत आणि तो आपला 76वा प्रजासत्ताक दिन राहील. म्हणजे 75 वर्ष आपलं संविधान लागू होऊन पूर्ण झाले. या 75 वर्ष म्हणजे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपण भारताचे लोक या नात्यानं जर या 75 वर्षाचा आढावा आपण घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की आपली लोकशाही 75 वर्षाची झाली, परंतु तरीही खऱ्या अर्थानं या देशात लोकशाही, प्रजासत्ताक निर्माण झालं का? आपला भारत देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र झालं का? हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि तो प्रश्न माझ्यासारख्या संविधानाच्या थोडाफार अभ्यास करणाऱ्या आणि विचार करणाऱ्या आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पडणं साहजिक आहे असं मला वाटतं. आणि त्या पार्श्वभूमीवर लोकशाही म्हणजे काय, प्रजासत्ताक म्हणजे काय आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्यामध्ये आम्ही भारताचे लोक या नात्यानं भारतीय नागरिकांची जबाबदारी काय यावर चिंतन व्हावं असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्माण कार्यामध्ये फार अहम भूमिका बजावलेली आहे. ते संविधान निर्माण करत असताना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष या नात्याने संविधानात प्रत्येक अनुच्छेद मान्य करून घेऊन त्याला फायनलाइज रूप करण्यापर्यंतची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांना वठवावी लागत होती. आणि मग अशा रीतीने आपण पाहतो की भारतीय संविधान निर्माण होत असताना भारतीय संविधानाची उद्देशिका जी 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टे आणि ध्येय उद्दिष्टांचा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा सुरू होत असताना 16 डिसेंबर रोजी डॉक्टर एम आर जयकर यांनी त्यावर चर्चा होऊ नये, ती स्थगित व्हावी असा प्रस्ताव सुचविला. आणि मग संविधान सभेचं वातावरण अत्यंत तंग झालं आणि घटना अशी झाली की जेव्हा पुन्हा संविधान सभा भरवण्यात आली तेव्हा 17 डिसेंबर 1946 रोजी या संविधान सभेचं कामकाज सुचारू पद्धतीने पुढे नेण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसादांसमोर फार मोठा प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी या चर्चेला खऱ्या अर्थानं योग्य रूप देऊन ही चर्चा सुचारू पद्धतीने पुढे नेण्याचं काम एकच व्यक्ती करू शकतो असा त्यांना ठाम विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी 17 डिसेंबर 1946 रोजी अचानकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं मत मांडण्यासाठी त्या ठिकाणी पाचारण केलं. हा थोडक्यात मी इतिहास सांगत आहोत. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जयकरांच्या प्रस्तावाला समर्थन देत असताना असं सांगितलं की महोदय, मुस्लिम लीगने आणि इतर लोकांनी या संविधान सभेवर बहिष्कार टाकल्यावरून त्यांनाही आपल्याला सोबत घेणं आवश्यक आहे. कारण आपण म्हणजे परिस्थिती जर अशी आली तर या देशामध्ये, या देशाला एकसंघ होण्यापासून कोणीही म्हणजे रोखू शकणार नाही अशा प्रकारचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि अशा रीतीने तो संविधानाचा प्रस्ताव 22 जानेवारी 1927 रोजी तो उद्दिष्ट आणि ध्येयाचा ठराव मांडण्यात आला, म्हणजे स्वीकारला चर्चेसाठी. यावर चर्चा झाली आणि चर्चा सुरू असताना
लक्षात घ्या, संविधानाची जी उद्देशिका आहे ती उद्देशिका संविधानाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. आणि मग उद्देशिकेवर चर्चा होत असताना 17 ऑक्टोबर 1949 रोजी ही उद्देशिकेवरची चर्चा संपून आता उद्देशिका स्वीकारावी असं ठरवण्यात आलं. आणि उद्देशिका स्वीकारत असताना त्या ठिकाणी एक म्हणजे कामत या व्यक्तींनी असा प्रस्ताव मांडला की उद्देशिका आपण स्वीकारणार आहोत, या उद्देशिकाचा प्रारंभ आम्ही भारताचे लोक या आधी आपण ईश्वर साक्षीने आम्ही भारताचे लोक असा करू. चौधरीने असा मुद्दा मांडला की ईश्वर का देवी या साक्षीने. डॉक्टर पंजाबराव आणि इतर सगळे म्हटलं की महात्मा गांधींनी या देशाच्या स्वराज्यासाठी खूप मेहनत घेतली म्हणून त्यांच्या नावाने या संविधानाच्या उद्देशिकेचा प्रारंभ व्हावा, अशा प्रकारचे मतमतांतर झालं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विचार करतो डॉक्टर आंबेडकर या दोघांनाही आपले जे प्रस्ताव ते प्रस्ताव मागे घ्यायला लावा आणि ज्या पद्धतीने संविधानाची उद्देशिका तयार झाली तसं आपण स्वीकारू. मात्र एच व्ही कामत काही ऐकायला तयार नव्हते. आणि म्हणून एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एच व्ही कामतने आग्रह धरला की नाही, ईश्वर साक्षीनेच हा शब्द व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यावर मतदान घ्यायची वेळ आली आणि अध्यक्षांना नाईलाज असं मतदान घ्यावं लागलं. हे मतदान घेत असताना सदस्य निघून गेले आणि 109 सदस्य उरले. हे 109 सदस्य उरल्यानंतर जेव्हा या प्रस्तावावर मतदान झालं तेव्हा 41 म्हणजे जणांनी 41 सभा सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं आणि 68 सदस्यांनी प्रस्तावाच्या विरुद्ध मतदान केलं आणि कामतांचा प्रस्ताव नाकारला गेला आणि भारतीय उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी झाली. फार महत्व आहे या गोष्टीला. म्हणजेच उद्देशिका म्हणजे काय, प्रस्तावना म्हणजे काय, तर आपण प्रस्तावनेचं सातत्याने आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून इजेट खोब्रागडे साहेब आहेत आणि पुढे त्या संपूर्ण महाराष्ट्र सरकारनं आणि भारत सरकारनं हा 26 नोव्हेंबर संविधान दिन स्वीकारला आणि प्रस्ताविकेचं वाचन व्हावं, प्रस्ताविका लावण्यात याव्या अशा प्रकार झालं. ही प्रस्ताविका काय आहे तर भारताच्या संविधानाची प्रस्ताविका काय सांगते बघा, लक्षात घ्या की आम्ही भारताचे लोक. कोण? आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हा प्रयत्न कोण करणार आहे? आम्ही भारताचे लोक. व त्याच्या सर्व नागरिकास म्हणजे आम्ही सर्व भारताचे लोक त्याच्या सर्व नागरिकास काय करू? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रदान करू. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य त्यांना बहाल करू. दर्जाची आणि संधीची समानता देऊ आणि निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये म्हणजे त्यांना आम्ही समानता तर देऊच, कशाची? दर्जाची आणि संधीची, पण निश्चित प्राप्त करून देऊच, पण सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. या ठिकाणी मी फार नम्रपणे सुचवू इच्छितो की या देशाला संवैधानिक भारत घडविण्याचा आणि उद्देशिकेमध्ये जे काही मूल्य आलेली आहेत त्या मूल्यांचा भारत घडविण्याचा जबाबदारी ही लोकांवर आहे. आणि म्हणून या 75 वर्षाचा आढावा जर घेतला तर आज शिकल्या सवरलेल्या, माझा अनुभव आहे, शिकल्या सवरलेल्या लोकांमध्येही संविधानाची जागृती नाही, संविधानाची ओळख नाही, संविधानातील मूलभूत कर्तव्य काय आहेत, मूलभूत अधिकार काय आहेत, राज्य धोरणाची म्हणजे शासनाची निर्देशक तत्वे काय आहेत की शासनाने राज्यकारभार करत असताना तो कोणत्या तत्वानुसार करावा याबद्दलचं माहिती नाही. ही या लोकशाहीची खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणि म्हणून लोकांमध्ये संविधानाची जागृती व्हावी आणि लोकांनी संविधान समजून घेऊन संवैधानिक भारत घडवावा, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा होती. तो संवैधानिक भारत या देशामध्ये जर निर्माण व्हायचा असेल तर लोकांची फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकांनी लोकशाही म्हणजे काय, प्रजासत्ताक म्हणजे काय आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र घडविण्यामध्ये आमची जबाबदारी काय याबाबत चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जेव्हा आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत त्या दिवशी आम्ही हा संकल्प केला पाहिजे, या 75 वर्षामध्ये आम्ही जो लोकशाही प्रजासत्ताक संवैधानिक भारत घडवू शकलो काय, आणि तो जो घडवू शकलो नसेल तर मग आमची जबाबदारी काय, हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. आणि लोकशाही प्रजासत्ताक भारत घडविण्याचा संकल्प केला पाहिजे, तोच खरा प्रजासत्ताक दिन आहे असं मला वाटतं. आणि मग लोकशाही म्हणजे काय तर
अनेक तज्ञांनी, अनेक समाजशास्त्रज्ञांनी लोकशाहीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. जसं इंग्लंडचे वॉल्टर बेघाट होते, त्यांनी चर्चेतून चालणारं शासन म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची व्याख्या केली. आणि एक महत्वाची व्याख्या आहे अब्राहम लिंकननी केलेली गटिसबर्ग येथे केलेल्या आपल्या भाषणामध्ये. तर ते असं म्हणतात की लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. आणि ही व्याख्या जगामध्ये अत्यंत लोकप्रिय झाली, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 डिसेंबर 1952 रोजी पुणे डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीच्या हॉलमध्ये त्यांना भारतीय संविधानावर बोलण्यासाठी बोलावलं होतं. त्या आपल्या भाषणामध्ये असं म्हणतात, ते म्हणजे चर्चेतून चालणारं शासन आहे किंवा अब्राहम लिंकनच्या व्याख्येचा उल्लेख करतात आणि सांगतात की या व्याख्यांशिवाय माझी जी व्याख्या आहे ती व्याख्या मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की खऱ्या अर्थानं लोकांच्या म्हणजे रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणाऱ्या शासन व्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात. बाबासाहेब काय म्हणतात, रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणाऱ्या शासन व्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात. पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीची मुळं ही शासन पद्धतीमध्ये नसतात, तर ती लोकांच्या सहजीवन आणि सामाजिक संबंधामध्ये शोधावी लागतील. म्हणजे कोणत्या प्रकारचं शासन आहे हे फारसं महत्वाचं नाही, तर त्या शासनातील लोकांचं सामाजिक आणि सहजीवन कसं आहे हे यामध्ये लोकशाहीचं मुळं शोधली पाहिजेत, असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडला. या पार्श्वभूमीवर आपण लोकशाही म्हणजे काय हे अभ्यासत असताना लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली लोकशाही जी आम्हाला अपेक्षित होती ती आम्ही निर्माण करू शकलो काय, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, प्रजासत्ताक म्हणजे ही प्रजेची सत्ता असते, म्हणजे प्रजा ही सार्वभौम असते. तो देश प्रजेच्या मालकीचा असतो, म्हणजे कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही व्यक्तीच्या, कोणत्याही संघटनेच्या मालकीचा देश नसतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज आम्ही पाहतो देशावर मालकी आहे अशा प्रकारचा वर्तन शासनकर्ते किंवा राज्यकर्ते करायला लागलेले आहेत. या राज्यकर्त्यांना आम्हाला सांगावं लागेल की राज्यकर्ते तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तुम्ही काही या देशाचे मालक नाही, देशाचे मालक आम्ही आहोत हे सांगण्याची हिंमत जेव्हा लोकांमध्ये निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हे प्रजासत्ताक राज्य घडविण्याची, लोकशाही राज्य घडविण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे त्यांच्यामध्ये संवैधानिक नीतिमत्ता, संविधानाची मूल्य, संवैधानिक नीतिमत्ता म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संवैधानिक नीतिमत्ता ही काही सहज प्रवृत्ती नाही, तर ती जाणीवपूर्वक लोकांमध्ये रुजवावी लागते. आणि मग संवैधानिक नीतिमत्ता म्हणजे काय, तर संवैधानिक मूल्यांचा आदर करून संविधानाला अपेक्षित असलेला भारत घडविणे किंवा संविधानाच्या मूल्याची संपूर्णतः पालन करून आपली जबाबदारी पार पाडणे याला म्हणतात संवैधानिक नैतिकता. ही संवैधानिक नैतिकता लोकांमध्ये तर सोडाच, राज्यकर्त्यांमध्ये नाही, शासनकर्त्यामध्ये नाही, प्रशासनकर्त्यामध्ये नाही आणि काही प्रमाणात न्याय व्यवस्थेच्या लोकांमध्येही नाही. हे मी आज ठासून सांगतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही आजच्या या सगळ्या 10-15 वर्षातल्या परिस्थितीचा विचार केल्यास राजकर्ते हे राजेशाहीप्रमाणे वागतात. जनता ही लाचार झालेली आहे, तिची गरिबी वाढत आहे, दारिद्र्यात जगती आहे. त्यामुळे त्यांना काही चिंता नाही, फक्त थोडेफार काही प्रयत्न केले, थोडेफार त्यांना काही दिलं म्हणजे झालं असं जबाबदारी आणि राज्यकर्ते आयुष करतायत. हे आपण थांबवलं पाहिजे आणि थांबवण्याची जबाबदारी लोकांची आहे. म्हणून आम्ही भारताचे लोक खरंच आम्ही भारताचे लोक आहोत काय. मी सातत्याने वर्तमानपत्रामध्ये लेखन करत असतो आणि म्हणून मी एक लेख लिहितो, आम्ही खरंच भारताचे लोक आहोत काय किंवा आम्ही खरंच भारतीय आहोत काय, हा प्रश्न आज माझ्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि सर्वांसमोर होईल, ज्याचा माणसाचा संविधानावर विश्वास आहे, लोकशाही विश्वास आहे, त्याला हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की खऱ्याच अर्थानं आम्ही या भारतीय आहोत का. कारण भारतीयत्वाची भावना, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, मी प्रथमता आणि अंतिमता ही भारतीय आहे. किती मोठा विचार केला बाबासाहेबांनी. हा विचार आम्ही कधी समजून घेणार आहोत का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही समजून घेणार आहोत का, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या जे संविधानाची आहे प्रक्रिया ती संविधानाची प्रक्रिया आम्ही समजून घेणार आहोत का. आणि म्हणून अशा रीतीने आम्ही भारताचे लोक या नात्याने लोकांचे, आपण राज्यकर्त्यांना दोष देतो, राज्यकर्ते असे आहेत, राज्यकर्ते असे आहेत. अरे राज्यकर्ते तुमच्यातूनच गेले ना, तुम्हीच त्यांना निवडून दिलं ना, मग तुम्ही त्यांना निवडून दिलं म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी आज समाजामध्ये जे काही भांडवलीकरण सुरू आहे, जे खाजगीकरण सुरू आहे,
किंवा जे काही सत्ताशाही सुरू आहे, जे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, लोकांच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या धर्माच्या आचरणावर, तुमच्या विश्वास करण्याच्या संपूर्ण याच्यावर बंधनं आणली जात आहेत. आता एक उदाहरण किंवा फार महत्वाचं आहे ते, निरंजन टाकले साहेब भाषण द्यायला गेले कोल्हापूरला, त्यांना एक पोलिसांनी नोटीस दिली की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षावर बोलू नका. अरे हा आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा गदा आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आम्हाला दिलेलं आहे, म्हणजे मूलभूत अधिकार जे प्रदान केले तर भारतीय संविधानाने, आर्टिकल आपण पाहतो की आर्टिकल 12 मध्ये त्या संविधानाच्या व्याख्या केलेल्या म्हणजे मूलभूत हक्कांची, त्यानंतर 13 मध्ये मूलभूत हक्क आणि त्या मूलभूत हक्काला बाधा आणणारे कोणतेही कायदे आता निरस्त समजले असे व्याख्या केले, आणि 14 पासून तर खऱ्या अर्थानं 35 पर्यंत, आर्टिकल 32 पर्यंत मूलभूत फंडामेंटल ज्याला म्हणतो ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मूलभूत संरचना म्हणून संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मग समानतेचा अधिकार आहे, समान संधीचा अधिकार आहे, धर्म, जात, वंश, भाषा हे म्हणजे याचा भेद न करता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर विचार केला तर खरंच आज सगळ्यांना समान संधी मिळते. खरंच आज सगळ्यांना समानता मिळते. समान संधी तर सोडाच, समान वागणूक देखील मिळत नाही. आज आम्ही पाहतो की समाजामध्ये छोट्या छोट्या कारणावरून अत्यंत अत्याचार होतात, अन्याय होतात. म्हणजे आम्ही या देशाच्या लोकांना जी मूलभूत हक्क मूलभूत संरचने अंतर्गत दिलेली आहेत, त्या मूलभूत हक्काची पायमल्ली करण्याची हिंमत जर शासन करते, आम्ही लोकांनी काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे. माझ्या सगळ्या जनतेला या निमित्तानं मी आवाहन करतो आहे की आता राज्यकर्त्यांना दोष देऊ नका, दोष आपल्यात आहेत, आणि म्हणून असे राज्यकर्ते निवडा की ज्यांची संविधानावर निष्ठा आहे, जे संवैधानिक भारत घडविण्यासाठी प्राणपणाने इमानदारीने कार्य करतील, असे लोक निवडा, असे लोक शोधा समाजामध्ये आणि त्यांना सत्तेत पाठवा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठं सांगतोय की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, मंत्रिपदाचा, आणि ते त्या ठिकाणी म्हणजे, आणि मग बाबासाहेब आंबेडकर 28 ऑक्टोबर 1951 मध्ये असं म्हणत होते, लुधियानाचं ते भाषण आहे की विधानसभा आणि संसदेत आपले सच्चे प्रतिनिधी पाठवा. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी सांगितलं, कारण बाबासाहेबांना अनुभव आला या संसदेमधला. बाबासाहेबांनी जवळपास म्हणजे 1950 पासून तर 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये होते, पण त्यांना फार दुःख वाटत होतं किंवा संसदेमध्ये जर चांगली लोक आली तरच या देशाचं कल्याण होऊ शकेल, सामान्य माणसाला न्याय मिळते याच्यावरती श्रद्धा होती. म्हणून ज्या लोकांमध्ये खऱ्या अर्थानं समाजाच्या दुःखाची, समाजाच्या समस्यांची जाण आहे आणि समाजाचं दुःख दूर करण्यासाठी ते आपल्या सत्तेचा वापर करतील, अशा लोकांना तुम्ही सत्तेमध्ये पाठवा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. आणि म्हणून माझ्या बांधवांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाही खऱ्या अर्थानं टिकवायची असेल, प्रजासत्ताक राष्ट्र खऱ्या अर्थानं निर्माण करायचं असेल आणि भारतीय संविधानाला खऱ्या अर्थानं जर अंमलात आणायचं असेल तर आम्ही सत्तेत पाठवणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने पाठवलं पाहिजे हा विचार करणं. कारण असं म्हणतात की जशी प्रजा तसा राजा, म्हणजे प्रजेमध्ये हे सगळे दोष आहेत म्हणून सत्तेत जाणाऱ्या लोकांमध्ये हे दोष आले. म्हणून प्रजाच जर देशाची म्हणजे प्रज्ञावान नसेल, प्रजा जर विचारी नसेल, प्रजामध्ये जर संविधानिक नीतिमत्ता नसेल, प्रजेमध्ये जर संवैधानिक मूल्यांची जाणीव नसेल, प्रजेला संविधान म्हणजे काय माहित नसेल, प्रजेलाच काही माहित नसेल, मूलभूत कर्तव्य आपण पाहतो की 1976 साली 42वी घटनादुरुस्ती फार महत्वाची घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीने भारतीय उद्देशिकेमध्ये सुद्धा बदल झाला. समाजवादी आणि राष्ट्रीय अखंडता हे शब्द टाकण्यात आलेले आहेत, धर्मनिरपेक्ष हे शब्द टाकण्यात आलेले आहेत, हे टाकले. आणि मग याच घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्य आर्टिकल 51 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि आर्टिकल 51 त्याला क म्हणतात, अनुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये निर्धारित करण्यात आली आणि नागरिकांनी ही मूलभूत कर्तव्य पाळली पाहिजे, तेव्हाच त्यांना मूलभूत हक्क मागण्याचा अधिकार आहे असं मत मांडलं होतं. आणि मग त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य सांगितली. या मूलभूत कर्तव्याची तर लोकांना माहितच नाही. म्हणजे मी अनेक वेळेला मूलभूत कर्तव्य मूलभूत अरे बाबा 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत झालेली आहे. त्या संविधानाची तुम्हाला माहितीच नाही तर तुम्हाला मूलभूत कर्तव्य काय पडतील. मग मूलभूत कर्तव्य काय आहेत, आम्ही ते पाळतो काय, याबाबत जर आपण विचार केला तर आम्ही भारताचे लोक काय, आम्ही भारताची लोक खऱ्या अर्थानं संविधान सभा जी निर्माण झाली होती ती संविधान सभा लोकांच्या प्रतिनिधींनी निवडून दिली होती. म्हणजे संविधान निर्माण केलं कोण, संविधान सभेत नाही, लोकांनी निर्माण केलेलं आहे. आणि मग लोकांनी हे संविधान निर्माण केलेलं आहे, लोकांनीच ते स्वीकारलेलं आहे, लोकांनीच ते अंगीकृत आणि अधिनियमित केलं. त्यामुळे लोकांची फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की आजची वर्तमान स्थिती काय आहे.
या वर्तमान स्थितीचा आम्ही जर विचार केला तर लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं का, हा फार मोठा विचार या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. त्याचं कारण असं आहे की देशातील बहुतांश लोकांना संविधानाची ओळख नाही, बहुसंख्य लोकांची संविधानाप्रती निष्ठा नाही. अजूनही आम्ही संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देत नाही, तर संविधानाऐवजी आम्ही धर्मग्रंथ श्रेष्ठ मानतो आणि त्या धर्मग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य आहे. मात्र संविधानिक मूल्य, संविधानाने सांगितलेल्या गोष्टी मात्र आमची त्याच्यावर निष्ठा नाही, अशी आज समाजाची अवस्था आहे. आणि म्हणून लोकांमध्ये ही संवैधानिक निष्ठा नाही, लोकांमध्ये संविधानाची मूल्य आणि नीतिमत्तेचा अभाव आहे. त्यामुळे आजही जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग यावरून भेदाभेद केला जातो. ही वास्तव स्थिती आपल्याला नजरेआड करता येणार नाही. आमच्या देशाची वाटचाल खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर म्हणते या देशामध्ये जे लोक आहेत ते लोक या संविधानातील संपूर्ण जे काही पदचिन्ह आहेत किंवा जे काही त्याची हे आहेत त्याचा सन्मान करतील. पण आज आम्ही पाहतो की देशामध्ये संविधानाची धडधडीत विटंबना होते, मात्र समाज मूग गिळून बसतो. समाजाला त्याच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. हे का व्हावं हो, त्याचं मला आश्चर्य वाटते. अरे ज्या संविधानाने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, ज्या संविधानाने तुम्हाला रोजगार मिळवण्याचा हक्क दिला, ज्या संविधानाने तुम्हाला सगळे अधिकार दिले, अरे त्या संविधानाची विटंबना होत असताना तुम्हाला समाजाला काही वाटावं नाही, फक्त आंबेडकरी समाज पुढे येऊन त्याचा निषेध करतो. आपण पाहतो की परभणीची घटना घडली आणि त्या परभणीच्या घटनेचा निषेध फक्त आंबेडकरी जनताच करते, बाकीच्यांचं संविधान नाही का, बाकीच्यांसाठी संविधानाचं नाही का. अरे आम्ही भारताचे लोक आहोत ना, मग भारताचे लोक असताना हे संविधान फक्त आंबेडकरी लोकांचं आहे का, याचा विचार करायला पाहिजे. आणि मग मला कधी कधी असं वाटतं की आंबेडकरी लोकांनी विनाकारण पुढाकार घेऊन जाऊ दे, झालं काय करायला लागते. परंतु नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे आणि म्हणून आम्हाला कळकळ आहे. आणि म्हणून आपण पाहतो अजूनही आम्ही आता आमचे राज्यकर्ते अत्यंत हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेतात, हुकुमशाही पद्धतीने वागतात. म्हणजे देशाची वाटचाल आम्ही लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे, समाजवादाकडून भांडवलशाहीकडे चालवलेली आहे काय असा प्रश्न मानतो. सगळ्या संपत्ती, सगळा देश विकून टाकला जात आहे आणि तरीही जनता चूप बसत आहे आणि ब्रही बोलत नाही. याला काय म्हणावं. हे भारताचे लोक आहे, आम्ही खरं भारताचे लोक आहोत, हा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून भारताच्या लोकांची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळे या समाजवादाकडून भांडवलशाहीकडे झाल्यामुळे आर्थिक विषमता फारच रुंदावत चाललेली आहे. काही मूठभर लोकांच्या हातामध्ये देशाची सगळीची सगळी संपत्ता एकवटली जात आहे. गरिबीची संख्या वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. हे सगळं होत असताना जनता मात्र आवाज उचलायला तयार नाही, असे भारताचे लोक. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक या नात्यानं आमची जबाबदारी आम्ही जर ओळखत नसू तर राज्यकर्त्यांवर दोष देण्याचा आम्हाला कुठलाही नैतिक अधिकार प्राप्त होत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही पाहतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांच्या याचं प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं जाईल. आहे का आता या सगळ्या गोष्टींवर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. मग शासनाच्या माध्यमातून म्हणा, पोलिसांच्या माध्यमातून म्हणा, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. हे सगळं असताना तरी जनता आक्रोश का करत नाही, हा माझा प्रश्न आहे. जनता त्या ठिकाणी जन आंदोलनासाठी का तयार होत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आजही आम्ही एकीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो, दुसरीकडे धार्मिक राष्ट्र घोषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि धार्मिक राष्ट्र घोषित व्हावं म्हणून आता काय करावं. कुंभमेळा भरतोय, ठीक आहे, श्रद्धा आहे तुमच्या, आमचं त्या श्रद्धेला अजिबात विरोध नाही. पण त्या श्रद्धेच्या नावावर जो काही नंगाना सुरू आहे, सरकारच्या तिजोरीची लूट सुरू आहे, त्याच्यावर कोणीतरी बोललं पाहिजे की नाही. अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि म्हणून आज धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर दंगली होतात, जातीच्या नावावर भेदाभेद केला जातो. कुठं आहे हो लोकशाही, कुठं आहे प्रजासत्ताक. अरे सगळा भेदाभेद होत असेल, जातीवरून धर्मावरून जर भेदाभेद करत असू तर प्रजासत्ताक आणि लोकशाही कुठं आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र कुठं आहे, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण पाहतो की अजूनही आमच्यात या सगळ्या भेदांमुळे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली बंधुता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते बंधुता ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून ही बंधुता प्रवर्धित होण्यासाठी प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीपूर्ण कार्य केलं पाहिजे. ही बंधुता आम्हाला कुठंच दिसत नाही. म्हणजे आम्ही भारताचे लोक, या देशाचे लोक, आम्ही बंधू आहोत, आम्ही सगळे एक आहोत. ही ऐक्याची भावना, जर बंधुत्वाची भावना लोकांमध्ये निर्माण होत असेल तर देशाचं ऐक्य आणि एकात्मता कशी टिकेल. आणि मग एकता म्हणजे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, मात्र आम्ही गपचप बसलेलो. असेच भारताचे लोक अपेक्षित होते का बाबासाहेब आंबेडकरांना. आणि म्हणून
खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक आणि लोकशाही राष्ट्र जर घडवायचं असेल तर लोकांनीच आता जाग झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की लोकांमध्ये आपण पाहतो की 1950 पासून तर 1976 पर्यंत म्हणजे जवळपास 26 वर्ष संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा अंतर्भाव नव्हता. मात्र तेव्हाच्या राज्यकर्त्यांना हे जाणलं की लोकांना अधिकाराची माहिती तर नाहीच, पण आता थोडीफार माहित होत आहे, पण कर्तव्याचं काय, लोकांना जबाबदारीचं भान नाही, कर्तव्याचं भान नाही, म्हणून मूलभूत कर्तव्य टाकली. आणि ही मूलभूत कर्तव्य अंतर्भूत करत असताना त्या ठिकाणी सांगितले की लोकांनी संविधान आणि संविधानाची जी काही हे असतील त्याचा सन्मान केला पाहिजे, प्रतीकांचा सन्मान केला पाहिजे. त्या ठिकाणी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा येईल अशा प्रथांचा आणि रूढींचा आम्ही त्याग केला पाहिजे. आपल्या पाल्यांना आम्ही शिकवलं पाहिजे. त्यानंतर भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टी वाढीस लावेल अशा प्रकारचं आमचं वर्तन असलं पाहिजे. कुठं चाललो आम्ही? वैज्ञानिक दृष्टी आज तर खलास होत आहे. वैज्ञानिक दृष्टीचा प्रचंड प्रमाणात अभाव आहे. म्हणून आजही अंधश्रद्धा बळकट करणारे कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत आणि लोक अळाण्यासारखे त्यात माना डोलवत आहेत. हेच स्वातंत्र्याचे, हेच खऱ्या अर्थानं प्रजासत्ताकाचे, लोकशाहीचे 75 वर्ष आहेत काय, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून संवैधानिक भारत घडविण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ते लोक माझ्या मते अत्यंत महत्वाचे असतात. आणि म्हणून या माझ्या व्याख्यानाच्या निमित्तानं म्हणा किंवा बहुजन संघटनांनी आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने मला कळकळीचं आव्हान सगळ्या लोकांना करायचं आहे की आम्ही आता सगळे कामं बाजूला सोडून द्यायची, सगळे कामं करायचेच, पण सर्वात महत्व आम्ही दिलं पाहिजे आता लोकांमध्ये संवैधानिक जागृती निर्माण करण्याची. संविधानाचे शिबिर आम्ही लावले पाहिजे. संविधानाच्या अनेक व्याख्यानं आणि सभा संमेलन घेऊन आम्ही संविधान जागृती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असा जर प्रयत्न आम्ही सातत्याने केला तर लोकांमध्ये खऱ्या अर्थानं संवैधानिक मूल्य, संवैधानिक नीतिमत्ता प्रवर्धित होईल. आणि मग लोक विचार करतील की हा देश जर आमचा आहे, या देशाचे मालक जर आम्ही आहोत, प्रजासत्ताक म्हणजे आम्ही देशाचे मालक आहोत, लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य आहे, लोकांचं राज्य आहे, लोकांच्याच मालकीचा जर हा देश आहे तर आम्ही आमच्या मालकीचा आणि आमचा देश ठेवणाऱ्या प्रतिनिधींनाच सत्तेत पाठवलं पाहिजे. हा विचार लोकांमध्ये रुजविणे नितांत गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 324 मध्ये निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचं तरतूद केलेली आहे आणि 326 नुसार आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या मतदानाच्या अधिकाराचं आम्ही काय करून टाकलं हे तुम्ही आणि मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काय म्हणावं याला? लोकांना काही पैशाच्या मोबदल्यात, काही दारूच्या मोबदल्यात, काही पार्टीच्या मोबदल्यात, काही मटणाच्या मोबदल्यात आपलं मत विकण्याचा जर मोह होत असेल तर त्या देशातली दळभद्री जनता त्या देशातल्या सारखी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही दळभद्री आहोत, आम्ही अत्यंत काय म्हणून नाकर्ते आहोत, म्हणजे आम्हाला माणूस म्हणून घेण्याचा अधिकारच नाही असं मला वाटतं. त्याचं कारण आहे की मानवी मूल्य जी संविधानामध्ये गुंफलेली आहेत ती मानवी मूल्य पायदळी तुडत असताना, मानवी मूल्यांचं संपूर्ण हनन होत असताना, राज्यकर्ते दिवसाढवळ्या हे हनन करत असताना त्या राज्यकर्त्यांना खाली खेचण्याची ताकद आमच्यामध्ये नाही, त्या राज्यकर्त्यांना जबाब विचारण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. मग आम्ही खरंच या देशाचे नागरिक आहोत काय, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्हाला जर खऱ्या अर्थाने या देशाचं नागरिक व्हायचं असेल तर आम्हाला आमचे मूलभूत अधिकार समजून घेतले पाहिजेत, आमचे मूलभूत कर्तव्य समजून घेतले पाहिजेत. आणि ही मूलभूत कर्तव्य समजून घेऊन त्या मूलभूत कर्तव्यानुसार आमच्यावर आलेली जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच या भारतात लोकशाही नांदू शकेल, प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं नांदू शकेल आणि संविधान खऱ्या अर्थानं अंमलात येईल, अन्यथा नाही. आणि म्हणून आम्हाला आमचं भविष्य, आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य जर आम्हाला सुरक्षित करायचं असेल, जर आम्हाला सांभाळून ठेवायचं असेल तर माझं या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व जनतेस नम्र आवाहन आहे की आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. पण प्रजासत्ताक दिन साजरा करणं म्हणजे काय? फक्त तिरंगा ध्वज फडकवणे, सलामी देणे, जनगण म्हणणे म्हणजे झालं? एवढ्यालाच प्रजासत्ताक दिन साजरा करणे म्हणाल? आज 75 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही असाच प्रजासत्ताक दिन साजरा करणार असाल तर तो प्रजासत्ताक दिन न साजरा केलेला बरा असं मला वाटतं.
आणि म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी बोलत आहोत आणि या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी समस्त जनतेला आवाहन करतो की खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन जर साजरा करायचा असेल या देशामध्ये वाढत चाललेली हुकुमशाही, या देशामध्ये वाढत चाललेली राजेशाही, या देशामध्ये वाढत चाललेली भांडवलशाही, या देशामध्ये आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चालली, हे सगळं जर आम्हाला संपवायचं असेल, बेरोजगारी संपवायची असेल तर आम्ही विचार केला पाहिजे आणि असेच प्रतिनिधी सत्तेत पाठवले पाहिजे की जनतेच्या प्रश्नांची, महागाईची, जनतेच्या संपूर्ण विकासाची आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीची आणि तळागाळापर्यंत या स्वातंत्र्याची सावली, या स्वातंत्र्याची किरण पोहोचली पाहिजे, यासाठी काम करणारी माणसं आम्ही सत्तेत पाठवली पाहिजे. म्हणजे माणसांवर, म्हणजे या देशातल्या लोकांवर फार मोठी जबाबदारी, याचं भान लोकांना असलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन साजरा होईल असं मला वाटतं. आणि मग हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, या प्रजासत्ताकाचा महोत्सव साजरा करत असताना आम्ही संविधानाचा अमृत महोत्सव सुद्धा साजरा करणार आहोत. मग संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करणे म्हणजे काय, तर संविधानाप्रती निष्ठा, संविधानाप्रती अत्यंत प्रामाणिकता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहेत, संविधानामध्ये जे काही नियम आहेत, संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीचं तंतोतंत पालन राज्यकर्ते, न्यायपालिका, लक्षात घ्या, न्यायपालिका, राज्यकर्ते, निवडणूक आयोग, सगळ्या शासकीय यंत्रणा, प्रशासन करते की नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम या देशातील लोकांचं आहे, एक भारताचा जबाबदार नागरिक या नात्यानं. आणि म्हणून या प्रजासत्ताकाला आम्ही या देशाचे खऱ्या अर्थानं जबाबदार नागरिक होणार आहोत आणि या प्रजासत्ताकाला खऱ्या अर्थानं प्रवर्धित करणार आहोत. हा संकल्पना आम्ही या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की समाजामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे, समाजामध्ये असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे, समाजामध्ये अत्यंत वितंडवाद निर्माण झालेले आहेत, दंगली निर्माण होत आहेत, दंगली घडविल्या जात आहेत. या त्या कारणावरून संविधानाची विटंबना म्हणा, महापुरुषांची विटंबना वाढत आहे आणि जेणेकरून समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल, तंटे निर्माण होतील, झगडे निर्माण होतील आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जाईल, अशा प्रकारचा प्रयत्न या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. संविधानाचा अवमान, महापुरुषांचा अवमान सातत्याने होणार आहे. दोन धर्मामध्ये वादविवाद निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. मनुस्मृतीचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न होत आहे. आजच आमच्या सुमनताई तिरपुणे मॅडम आहेत, त्यांनी एक पोस्ट मला पाठवली व्हॉट्सअपवर की मानव संविधान मनुस्मृतीच्या जागरण सप्ताह शिबिर सुरू आहे. काय सुरू आहे देशामध्ये, या लोकशाही देशामध्ये, कायद्याच्या राज्यामध्ये, संविधानाच्या राज्यामध्ये, ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे सहस्रबुद्धे नावाच्या ब्राह्मण ग्रहस्थाच्या हातून मनुस्मृती जाळली, ती मनुस्मृती आता पुन्हा उफाळी घेत आहे आणि तिचे शिबिर लावले जात आहेत. कुठे आहो आम्ही, कुठे आहो आम्ही भारताचे लोक, प्रश्न आहे. खांडेकर साहेब, तुम्ही मला संधी दिली माझं मनोगत व्यक्त करण्याची, माझी कळकळ व्यक्त करण्याची. 1991 पासून मी भारतीय संविधानाचा विचार समाजाला समजावा यासाठी झटत आहोत, यासाठी संविधान जागृती अभियान राबवत आहोत. मात्र मला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही लोकांना अजूनही. मी त्यासाठी एक माझं पुस्तक लिहिलेलं आहे की भारतीय संविधान मानवी हक्काचे, लोकांमुळे एवढं संविधानाचं पुस्तक वाचणार नाहीत म्हणून भारतीय संविधान मानवी हक्काची सनद हे छोटंसं पुस्तक, ज्यामध्ये महत्वाचे जे चॅप्टर आहेत ते चॅप्टर मी अंतर्भूत करून अत्यंत सोप्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न तर केलाच. पण लोकशाही म्हणजे काय, सामाजिक लोकशाही म्हणजे काय, आर्थिक लोकशाही म्हणजे काय, हिंदू कोड बिल, बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही म्हणजे काय, हे सगळं या पुस्तकामध्ये मी मांडलेलं आहे. मात्र हे पुस्तक देखील वाचण्याची तसदी आमचा समाज घेत नाही. 250 रुपये किमतीचं पुस्तक मी 100 रुपयाला विकत आहो. लागत जेवढी झाली तेवढंच मला ना नफा ना तोटा, हा प्रयत्न माझा आहे. भाषण देऊन संपलो, थकलो. आता मी पुस्तकाच्या लेखनाच्या माध्यमातून समाजाला जाग करण्याचं काम करतो आहो. मात्र समाजामध्ये तेवढ्यापुरतं बदल होतो, तेवढ्यापुरतं. घरी गेल्यानंतर नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं होत आहे. त्याचं कारणच आहे आमच्यामध्ये सातत्य नाही. लक्षात घ्या. आणि सातत्यपूर्ण एखादा विचार समाज मनावर बिंबवणे ही काळाची गरज आहे. आणि आज कोणता विचार जर समाज मनावर बिंबवण्याची गरज असेल तर तो संविधानाचा विचार, संवैधानिक नीतिमूल्यांचा विचार, संवैधानिक नैतिकतेचा विचार आणि संविधानामध्ये दिलेले मूलभूत हक्क आणि सांगितलेल्या मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाची निर्देशक तत्वे ही लोकांनी माहीत करून घेतली पाहिजेत. म्हणजेच आम्हाला जर राज्य धोरणाची निर्देशक तत्वानुसार शासन आपलं काम करत असेल तर शासनाला जबाब विचारण्याची हिंमत आमच्या नागरिकांमध्ये येईल. आणि ज्या दिवशी या देशाचे नागरिक राज्यकर्त्यांना जबाब विचारतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की स्थिर सरकार महत्वाचं नाही तर उत्तरदायी सरकार महत्वाचं आहे.
म्हणजे आम्हाला स्थिर सरकार नको, नसलं तरी चालेल, उत्तरदायी सरकारची गरज आहे. आणि म्हणून लोकांनी उत्तरदायी सरकार खऱ्या अर्थानं निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून लोकांनी या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. अहो, आम्ही पाहतो एखादा प्रशासन करता आपला नोकर असतो आणि त्याला जरी आपण आपल्या समस्या घेऊन गेला तर तो आपला ऐकत नाही. अरे या देशाचे आम्ही मालक आहो, या देशाचे आम्ही खऱ्या अर्थाने सत्ताधारी आहो आणि आम्हालाच भिकाऱ्यासारखं वागवलं जातं. हे मी टाहो फोडून सांगत आहो गेली 35 वर्ष. काय करावं? आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रजासत्ताक लोकशाही आणि आम्ही भारताचे लोक या विषयाच्या अनुषंगानं मी माझं चिंतन, मी माझं मंथन आपल्या समोर व्यक्त करत आहे आणि कळकळीचं आवाहन करतो आहे की बंधुजन हो, 75 वर्ष झाली, काळ फार मोठा निघून गेला आणि या मोठ्या काळामध्ये लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वाटचाल भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जात आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे मुठभर खाजगी भांडवलदारांच्या हातामध्ये या देशाची संपूर्ण साधन संपत्ती एकवटेल आणि तुम्ही आणि मी फक्त यांचे नोकर म्हणून काम करणार आहोत, असं षडयंत्र त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या देशामध्ये लागू केलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण फार गाजावाजा होत आहे, फार गाजावाजा करून म्हणलं की आहे असं आम्ही करू, तसं करू, अमुक करू असे. अरे नवीन शैक्षणिक धोरण मी सांगत असतो, या नवीन शैक्षण अनेक परिसरात झाले. या परिसरात एक वेळा मी अध्यक्ष असताना मी सांगितलं, नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या देशामध्ये पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करण्याचं षडयंत्र म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण होय. आता तर आमचे निरंजन टकले साहेब सुद्धा सांगतात की शिक्षणाचा आता बट्ट्याबोळ झाला आणि याच्याही पेक्षा बट्ट्याबोळ होणार आहे. आणि शिक्षण जे परिवर्तनाचं साधन आहे, शिक्षण जे खऱ्या अर्थानं समाज जागृतीचं साधन आहे, त्याच्यावर हल्ला चढवला आणि हा हल्ला चढवला आम्हाला काहीच वाटून नाही राहिलं. आम्ही अत्यंत झोपेत आहोत. मी गेले कित्येक वर्षापासून सांगतो की तुम्ही आता अलीकडे म्हणजे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की 1 नेशन 1 इलेक्शन. अरे 1 नेशन 1 इलेक्शन म्हणणाऱ्यांनो पहिल्यांदा 1 एज्युकेशन म्हणा. 1 नेशन 1 एज्युकेशन, 1 नेशन 1 म्हणजे अशा प्रकारचं 1 एज्युकेशन आम्हाला मिळालं, म्हणजे सारखं एज्युकेशन मिळालं पाहिजे, सगळ्यांना सारख्या दर्जाचं आणि सारखं एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि मग बघा कसे कर्तबगार विद्यार्थी तयार होतील बहुजन समाजातील. आणि जोपर्यंत हा बहुजन समाज संविधानाला जवळ करत नाही, हा बहुजन समाज संविधानाचं अध्ययन करत नाही, हा बहुजन समाज संविधान निर्माण कशासाठी केलं हे जोपर्यंत समजून घेत नाही, संविधानातील मूल्य जोपर्यंत तो संविधानाची मूल्य जोपर्यंत तो अंगीकृत करत नाही आणि या देशाचा नागरिक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशाला भवितव्य नाही असं मला वाटतं. आणि म्हणून देशामध्ये घडणाऱ्या घटना आपण जर अवलोकन केल्या तर देश अत्यंत नाजूक वळणावर आहे. या देशामध्ये बहुजन समाज गुलामगिरीमध्ये पुन्हा जखून टाकण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, माझा आपल्याला कळकळीचं आवाहन आहे, कळकळीची नम्र विनंती आहे की प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला आपण संकल्प करूया आणि संवैधानिक नीतिमत्ता, भारत हा संवैधानिक भारत, की भारताच्या संविधानाची प्रत्येक राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी केलीच पाहिजे, अन्यथा त्यांना खाली खेचून टाकण्याची हिंमत आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ही जेव्हा निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही प्रजासत्ताक, लोकशाही आणि संवैधानिक भारत सुरक्षित ठेवू शकू आणि या देशामधली लोकशाही वृद्धिंगत करू शकू. अन्यथा नाव लोकशाहीचं राहील पण हुकुमशाही आणि भांडवलशाहीचं राज्य या देशावर प्रस्थापित होईल. हा धोका आपण या दिनाच्या दिवशी ओळखला पाहिजे. खरा प्रजासत्ताक दिन, खरी लोकशाही संविधानात आहे आणि म्हणून संविधानाचा भारत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून सर्वांनी संविधानाचा अभ्यास करावा, संविधान वाचावं. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी संविधानाचे वर्ग लावावे, संविधानाचे वर्ग चालवावे आणि संविधान वाचावं. माझं पुस्तक जेव्हा कल्याणला राहणारे, मुंबईला राहणारे आमचे जवळपास 84 वर्ष पार केलेले साऊथकर साहेब आहेत, त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा मला त्यांनी सांगितलं की सर, हे तुमचं पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत सोप्या शब्दामध्ये तुम्ही यामध्ये संविधान समजून सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्ही याचे वर्ग लावा. आणि तसे नसताल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा वर्ग लावा, लोकांना, मुलांना या संविधानाची जागृती करा. असाच मी सर्वांना आवाहन करतो की आपणही सगळे मिळून जे खऱ्या अर्थानं संविधानावर
विश्वास ठेवतात, संविधानावर निष्ठा ठेवतात, लोकशाहीवर निष्ठा आहे, ज्यांची प्रजासत्ताकावर निष्ठा आहे, त्या सर्व तमाम भारतीयांना मी या आजच्या दिनाच्या निमित्तानं नम्र आवाहन करतो की चला आपल्याला खऱ्या अर्थानं 75 वर्षाच्या या राज्यकर्त्यांच्या वर्तणुकीचा हिशोब घेऊन हे प्रजासत्ताक राष्ट्र आणि लोकशाही राष्ट्र खऱ्या अर्थानं कसं घडेल आणि त्यासाठी संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी करणारी सत्ताधारी लोक किंवा सत्तेत आम्ही लोक पाठवू हा संकल्प करूया आणि संवैधानिक भारत निर्माण करण्यासाठी संविधानाची जनजागृती करूया. ही जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून काम करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे थोडासा वेळ गेला, हरकत नाही, पण मी माझं मनोगत, मी माझ्या भावना आपल्या समोर या प्रबोधनाच्या माध्यमातून म्हणा, व्याख्यानाच्या माध्यमातून म्हणा, चर्चेच्या माध्यमातून आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. आपल्याला निश्चितच त्या ऊर्जा देतील, आपल्याला निश्चितच त्या जाग करतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि आपण सर्व मिळून संविधान जागृती अभियान राबवूया आणि हा देश संवैधानिक भारत, खरा प्रजासत्ताक, खरा लोकशाही भारत घडविण्याची जबाबदारी स्वीकारूया. ती आपण स्वीकारावी अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.